सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. माझं नाव प्रतिभा उमाप आहे आणि मी परमेश्वराच्या नावाला ह्यावेळेस धन्यवाद देते की त्याने शब्बात शाळेच्या धड्याद्वारे आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आम्ही 6व्या धड्यातून बोलणार आहोत. धड्याचं शीर्षक आहे आध्यात्मिक दाने आणि मी तुम्हाला शनिवार आणि रविवार या धड्यातून बोलणार आहे. मी विश्वास लाजरस गायकवाड आणि मी सोमवार आणि मंगळवारच्या धड्यातून बोलणार आहे. सोमवारचं शीर्षक आहे विविधतेतून ऐक्य आणि मंगळवारचं शीर्षक आहे एक सर्वोत्कृष्ट मार्ग. सलाम सर्वांना. माझं नाव प्रशांत पाखरे आहे. मी बुधवार आणि गुरुवार हे 2 धड्याविषयी बोलणार आहे. तर आपण सुरुवात करूया आणि आपण सुरुवातीची प्रार्थना करूयात. हे आमच्या स्वर्गातील महान जिवंत दयाळू कृपाळू कनवाळू प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देते पित्या. ही सुंदरशी संधी परमेश्वर पित्या सब्बाताच्या धड्यातून बोलण्याची तू आम्हाला दिली, त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार आणि उपकार मानते प्रभू. परमेश्वर पित्या, आम्हाला परमेश्वर पित्या बोलण्यासाठी सहाय्य आणि मदत कर परमेश्वर पित्या, की जेणेकरून तुझं वचन सर्वांना समजावं प्रभू. हा शब्बात शाळेचा धडा 6वा सर्वांना समजण्यासाठी तू ज्ञान बुद्धी शक्ती सामर्थ्य दे पित्या. ही छोटीशी प्रार्थना तुझ्या गोड प्रिय धन्यतारक नावात केली म्हणून तो आहे. आमेन. तर हा शब्बात शाळेचा 6वा धडा आहे आणि त्याचं शीर्षक आहे आध्यात्मिक दाने. आपण या आठवडी पहिले करीतकारास पत्र याचा 12वा 13वा आणि 14वा अध्याय यातून आपण बोलणार आहोत. सुवर्ण वचन आहे पहिले करीतकारास पत्र याचा 14वा अध्याय आणि पहिलं वचन. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषत तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कष्टता बाळगा. तर आपण बघणार आहोत की पौल या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. आपण जर पहिले करीतकारास पत्र याचा 13वा अध्याय आणि पहिलं वचन जर बघितलं तर त्यामध्ये वचन असं सांगतं की मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजवणारी थाळी किंवा झंझणारी झांज असा आहे. वचन आपल्याला इथं स्पष्टपणे सांगत आहे की प्रीती नसली, माझ्या ठाई जर प्रीती नसली तर मी वाजवणारी थाळ किंवा झंझणारी झांज असे आहे. या ठिकाणी पौल मानवी शरीराची तुलना मंडळीविषयी करत आहे. तर आपण बघूया की मानवी शरीराप्रमाणे मंडळ ही एक आहे, परंतु तिचे अवयव वेगवेगळे आहेत. आता जसे की आपलं मानवी शरीर आहे तसंच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत. जसे की आपले कान, डोळे, हात, नाक, पाय, प्रत्येक अवयव हा वेगवेगळा आहे. तसंच जशी की मंडळी आहे आणि मंडळीमध्ये वेगवेगळे सदस्य आहेत की प्रत्येक सदस्याचं काम वेगवेगळं आहे. जसं की आपण बघतो आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहे, शरीर हे एक आहे पण त्याचे अवयव हे वेगवेगळे आहेत. जसं की आपल्या कानाने आपण ऐकतो, डोळ्याने बघतो, प्रत्येकाला प्रत्येक अवयवाचं काम वेगवेगळं आहे, सारखं काम नाहीये. तसंच आपण जर बघितलं तर मंडळी जसे सदस्य आहेत, सर्व सदस्य वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाला परमेश्वराने वेगवेगळं कार्य दिलेलं आहे. प्रत्येकाची दाने जी आहेत ती वेगवेगळी आहेत. प्रीतीने आचरल्यास ही आध्यात्मिक दाने एकतेची भावना वाढतात व त्रैक्य देवाच्या स्वभावाशी प्रतिबिंब दर्शवते. तर आपण पहिले करीतकारास पत्र 12 ते 14 जे अध्याय आहेत त्यातील आध्यात्मिक दानांविषयी आज आपण शिकणार आहोत. त्या आध्यात्मिक दानांविषयी आपण बघणार आहोत. हा विभाग एक मोठा भागाचा अंश आहे जेथे पौल धार्मिक ठिकाणी अपेक्षित असलेल्या ख्रिस्ती वर्तमानावर भाष्य करतो. पहिले करीतकारास पत्र याचा 14 आणि 10 आणि 14 पर्यंत जे अध्याय आहेत त्यामध्ये आहे पौलाची मुख्य चिंता अवस्थितरित्या आयोजित केलेल्या संभाषणाच्या समस्येची संबंधित आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या भागांमध्ये पहिले करीतकारास पत्र 11 ते 14 पर्यंत आपण जर बघितलं तर समस्येवर त्याचे उत्तर असे आहे की मंडळी हे एक शरीर आहे. म्हणजे जसं एक शरीर आहे आणि त्याचे अवयव वेगवेगळे आहेत, तसंच मंडळी हे एक शरीर आहे आणि जे सदस्य आहेत ते वेगवेगळे आहेत, त्यांचे कार्य ही वेगवेगळी आहेत. आणि इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपण बघू शकतो की ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस करण्यास हातभार लावतात. बघा,
आपण जर बघितलं तर देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या दानांनी भरलेला आहे आणि आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. विविधतेत ऐक्य वाढण्यासाठी देवाने मंडळीला आध्यात्मिक दाने दिलेले आहे. आपण जर बघितलं तर खूप सारे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की मला काही दान नाही किंवा त्यांना त्यांचं दान समजत नाहीये. परंतु तुम्ही जर ख्रिश्चन असाल तर परमेश्वरांनी प्रत्येकाला दान दिलेलं आहे आणि ते दान आपण समजलं पाहिजे की परमेश्वराने आपल्याला कुठलं दान दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर चर्च सभासदांमध्ये प्रत्येकाला परमेश्वराने वेगवेगळे दान दिलेलं आहे. जसं की कोणाला गाणे गाण्याचं दान दिलेलं आहे, कोणाला वाजवण्याचं दान दिलेलं आहे किंवा कोणाला भाषणाचं दान दिलेलं आहे, प्रचार करण्याचं दान दिलेलं आहे. परंतु एक दान जे असं आहे की ते परमेश्वरांनी सर्वांना दिलेलं आहे, तेच म्हणजे की त्याची सेवा करण्याचं, त्याचं वचन इतरांना जाऊन सांगण्याचं दान परमेश्वरांनी सगळ्यांना दिलेलं आहे. तर ह्यावेळेस आपण रविवारचा सत्रात बघूया की दानाचे प्रकार, कोणकोणते दानाचे प्रकार आहोत. पहिले करितकारास याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. पौल आता आध्यात्मिक दानाविषयी या सूत्रांचे एका नवीन विषयाची आपल्याला इथं ओळख करून देत आहे आणि ते म्हणजे की आध्यात्मिक दानाविषयी तो बोलत आहे किंवा आध्यात्मिक लोकांविषयी. यावर विविध विधानामध्ये चर्चा होते कारण टॉन पेन्युमॅटिकॉन या ग्रीक शब्दासमूहामुळे दोन अर्थ त्याचे निघतात. तर पहिले करितकारास याचा 12वा अध्याय आणि 4थं वचन जे आहे त्या संदर्भात जे आध्यात्मिक दान आहे याचा अर्थ अधिक योग्य आहे कारण त्यात पौल स्पष्टपणे आध्यात्मिक दानाचा उपयोग करत आहेत. तर ह्यावेळेस आपण पहिले करितकारास याचा 12वा अध्याय आणि 2 ते 3 वचन बघू. तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा असे तुम्हाला वळण लावण्यास येत होते जसे तुम्ही त्या मुख्य मृत्यूकडे ओढले जात होता हे तुम्हास ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हास कळवतो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही. पवित्र आत्म्याच्या योगे बोलण्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. बघा ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की वचन 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला इथं वचन सांगतं की पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे हे म्हणता येत नाही. आणि पहिलं दान म्हणजे आपल्याला जे पवित्र आत्म्याकडून पहिलं दान आहे ते म्हणजे की येशू हा प्रभू आहे अशी धैर्याने केलेली कबुली होय. नवीन कराराच्या काळात प्रभू येशू आहे असे म्हणणे म्हणजे केसर प्रभू नाही असे म्हणण्यासारखे होते. आपण जर प्रेषितांचे कृत्य याचा 17वा अध्याय आणि 7वं वचन आणि योहान याचा 19वा अध्याय आणि 12 ते 15 वचन जर बघितलं तर त्यामध्ये आपण केसर याची गोष्ट आपण त्यामध्ये बघतो की जसं ते लोक होते ते जे केसर आहेत ते त्यांना असं वाटायचं की केसर म्हणजे राजा आणि जेव्हा येशू ख्रिस्त हा क्रूस खांबावर गेला तेव्हाच ते लोक बोलत होते की हा केसर नाहीये म्हणजे हा राजा नाहीये कारण हा जर राजा असता तर हा क्रूस खांबावर गेला नसता आणि हे शाही सत्तेविरुद्ध राजद्रोह म्हणले जात असे आणि म्हणूनच त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा होती. बघा या ठिकाणी आपण येशू आणि पौल हे दोघं जोर देतात की छळ आणि मृत्यूच्या धोक्याचा सामना करत असतानाही देवावरील विश्वास हे आत्म्याचे एक दान आहे. बघा इथं येशू ख्रिस्त आणि पौल हे दोघं पण एका गोष्टीवर जोर देत आहेत ती म्हणजे की जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचं कार्य करतो जेव्हा आपण त्याची सेवा करतो तर जर आपला छळ होत आहे आणि आपण बघतो की कित्येक लोकांचा छळ होतो किंवा त्यांना मृत्यूचा देखील सामना करावा लागतो परंतु आपण या ठिकाणी येशू आणि पौल आपल्याला सांगत आहे की जर तुमचा छळ होत आहे मृत्यूच्या धोक्याचा सामना तुम्हाला करत आहे तर देवावरील विश्वास हे आत्म्याचे एक दान आहे. जर आपण आपला जर विश्वास आहे की परमेश्वर आपल्या संगती आहे आपला नेहमी विश्वास असला पाहिजे आणि हे एक आत्म्याचे ते परमेश्वराकडून असलेलं दान आहे. खरोखर विश्वास हे सर्वात मूलभूत दान आहे.
आपण जर पहिले करितकारासपत्र याचा 13वा अध्याय आणि 13वा वचन जर बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दानांविषयी बोललेला आहे आणि त्याच मधील एक दान म्हणजे की विश्वास हे आहे. विश्वास याचा उल्लेख अग्रस्थानी आहे. विश्वास हे एक आध्यात्मिक दान आहे. तथापि इतरही अनेक दाने आहेत आणि पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे ऐकायला आपण जर पहिले करितकारासपत्र याचा 12वा अध्याय आणि 11वा वचन जर बघितलं तर त्यामध्ये विविध प्रकारचे दाणे वाटून देतो की वस्तुस्थिती सिद्ध करते की ती सर्व आवश्यक आहे. आपण ह्यावेळेस पहिले करितकारासपत्र याचा 12वा अध्याय आणि 11वा वचन बघूयात. तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे ऐकायला ती वाटून देतो. बघा या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं की जी सर्व कार्य आहेत जे आपल्याला परमेश्वराने दान दिलेलं आहे आणि आपण जे दानाचा उपयोग करतो ती सर्व कार्य एक आत्मा करतो. म्हणजेच परमेश्वराने जे दान आपल्याला दिलेलं आहे ते. आणि आपण जर पहिले करितकारासपत्र याचा 12वा अध्याय आणि 1 ते 6 वचन जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे दान आपण त्या ठिकाणी बघू शकतो. तर सेवा करण्याचे दान देखील परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. सेवा करण्याचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दान परमेश्वराने दिलेले आहे. तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. आपण जर बघितलं तर मंडईमध्ये जसं की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत पण जर सगळे अवयव जर त्यातला एक जरी अवयव काम करीत नसला तर आपलं शरीर हे कुठेतरी कमजोर असतं. तसंच आपण जर बघितलं तर मंडळीमध्ये आपण बघू शकतो की सदस्यांना वेगवेगळ्या प्रकारचं काम दिलेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळे दान परमेश्वराने दिलेले आहेत आणि हे सर्व जे आपण दान दिलेलं आहे ते आपल्याला परमेश्वराकडून आहे आणि सर्वांमध्ये जे कार्य करतो तो म्हणजे की एकच आपला प्रभू येशू ख्रिस्त. तर निरनिराळे प्रकारचे जे दान आहेत या शब्दाची पुनरुक्ती दानाच्या विविधतेवर जोर देते. पहिले करितकारासपत्र याचा 12वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये पौल ज्याला आध्यात्मिक दाने म्हणतो त्याचे स्पष्टीकरण 6 आणि 7 या वचनामध्ये 3 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दिलेले आहेत. तर पहिला शब्द आहे जे म्हणजे की दान, दुसरा शब्द आहे सेवा आणि खाती आणि तिसरा म्हणजे की कार्य. जर दान जे आहे त्याला करिश्मा असं म्हटलेलं आहे. सेवा किंवा खाती याला डायकोनिया आणि कार्य किंवा कृती याला एनर्जिमा असे म्हटलेले आहे. जरी या शब्दांचे अर्थ जे वेगवेगळे आहेत तरी या वचनातील समानतेमुळे त्यांच्यात भेद न करणारे महत्वाचे आहे. आणि आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की आध्यात्मिक दाने देवाचे ऐक्य स्वभावावर आधारित किंवा वाढवण्यासाठी आहेत. इफिसकारासपत्र याचा 4था अध्याय आणि 8 ते 11 वचनामध्ये आपण बघू शकतो की जे दाने आपल्याला आहेत त्यामध्ये येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे. आत्मा विश्वासणाऱ्यांना दाने देत असला तरी देवच त्यांना विश्वासणाऱ्यांच्या समाजात ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी सामर्थ्य देतो. प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या वैयक्तिकरित्या दाने असतात परंतु त्या सर्वांचा फायदा संपूर्ण विश्वासणाऱ्यांच्या समाजाला व्हावा हा उद्देश आहे. आपण बघू शकतो की परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे दानाने भरलेला आहे आणि आपण त्या दानाचा उपयोग केला पाहिजे. परंतु एक दान जे आहे प्रत्येकाची दाने वेगवेगळे आहेत पण एक दान जे आहे ते प्रत्येकाला सगळ्यांना करायचं आहे. तेच म्हणजे की परमेश्वराची सेवा. आपल्याला परमेश्वराची सेवा करणं हे प्रत्येकाला परमेश्वराने हे दान दिलेलं आहे आणि आपण ते केले पाहिजे. तर ह्यावेळेस आपल्यामध्ये ब्रदर विश्वास आहे की तो आपल्याला पुढच्या सत्रामध्ये चालवेल. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी सोमवारचा धडा घेत आहे आणि त्याचं शीर्षक आहे विविधतेतून ऐक्य. ओके. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी सोमवारचा धडा घेत आहे आणि त्याचं शीर्षक आहे विविधतेतून ऐक्य. विविधते ह्याचा अर्थ आहे की वेगवेगळे विचार, वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळे शब्द आणि त्यांचे जे म्हणणं आहे वेगवेगळे, ह्याचा अर्थ तो आहे. परंतु ह्या प्रत्येक गोष्टीद्वारे जे शेवटला जे उत्तर आलं पाहिजे ते परमेश्वर येशू ख्रिस्त आलं पाहिजे. आपण बघू शकतो की जे
पहिले त्याचा 12वा अध्याय आहे, त्याच्यात पौल लिहितो की एकच आत्मा आहे, शरीर एक आहे, आणि परत पुन्हा तो 12व्या अध्याय व 13व्या वचनामध्ये लिहितो की आत्मा. आणि ह्या सर्वांची एकमेकांची सारखीच काळजी केली पाहिजे. आपण बघू शकतो की शरीरामध्ये प्रत्येक आणि वेगवेगळे अवयव आहेत आणि त्यांचे कार्य देखील वेगवेगळे आहेत. आपण पहिले त्याचा 12व्या अध्याय आणि 13 वचनामध्ये बघू शकतो की मी वाचतो वचन. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एक आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहे. आपण बघू शकतो की आपले अवयव जरी वेगवेगळे असले, परंतु आपला बाप्तिस्मा जो आहे तो आत्म्याने झालाय. आपण गरीब असू, श्रीमंत असू, किंवा आपण आप 13 वचन मध्ये जसं जसं लिहिलेलं आहे की 13 वचन मध्ये आपण गरीब असलो किंवा आपण श्रीमंत असलो, आपण कामगार आहे किंवा आपण कोणाचं वरिष्ठ अधिकार आहे, परंतु आपले प्रत्येकांचं जे ध्येय असलं पाहिजे ते परमेश्वराकडेच असलं पाहिजे. व जसं 13 वचनामध्ये आपण बघू शकतो, तसंच एकता आणि विविधता या दोन्हीवर जर आपण थोडासा भार दिला, तर आपण बघू शकतो की ह्या दोन्हीद्वारे आध्यात्मिक दानांचा विविधद्वारे आपण बघू शकतो की एकता आणि विविधता या दोन्ही वरील हा भार सूचित करतो की आध्यात्मिक दानांचा उद्देश विविधतेद्वारे एकता वाढवणे हा आहे. आपण एक गोष्ट बघू शकतो की एक कुटुंब आहे ज्यामध्ये एक वडील त्यांच्या 5 मुलांना प्रत्येकाला एक एक अशी छडी आणून देतो आणि त्यांना सांगतो की हे तुम्ही तोडून दाखवा. तर 5ही मुलं ती छडी मोडतात. मग त्यांचे जे वडील आहेत त्या मुलांचे, ते मग एक जास्त छडींचा गुच्छा करून त्यांना देतात. एक एक मुलाला त्या जास्त छडींचा गुच्छा करून देतात. तर आपण तिथं बघू शकतो की जो मुलगा आहे ते जास्त छडींचा गुच्छा मोडू शकत नाही, परंतु जेव्हा ते 5ही मुलं मिळून त्या छडींचा गुच्छा मोडतात, तेव्हा ते छडींचा गुच्छा मोडतो. आपण त्या उदाहरणातून बघू शकतो की जरी ते 5 मुलं आहेत, तसंच आपण विविध व्यक्ती जरी असलो किंवा वेगवेगळे जरी असलो, परंतु आपण जर ऐक्याने जर आलो, एकता करून जर आलो, तर आपण त्या ऐक्याद्वारे परमेश्वराचं नाव व त्याचं प्रतिबिंब आपल्याद्वारे ह्या प्रत्येकाला दिसलं पाहिजे. तसंच आपण बघू शकतो की पिता हा एक व्यक्ती आहे, पुत्र देखील हा एक व्यक्ती आहे आणि आत्मा देखील हा एक व्यक्ती आहे. परंतु जेव्हा हे तिघं येतात आणि एक मंडळी स्थापित करतात, ते मंडळी स्थापित करण्यासाठी त्यांची वेगवेगळे काम आहेत, परंतु त्यांचं एकच ध्येय असतं. तसंच जे पहिले त्याचं 12वा अध्याय त्याच्या जे उर्वरित भागामध्ये आपण बघू शकतो की शरीराचे जे अवयव असतात ते खूप वेगळे असतात. आपण बघू शकतो की हात वेगळा आहे, पाय वेगळा आहे, त्यांची क्रिया वेगळी आहे, डोळ्याची क्रिया वेगळी आहे, कानाची क्रिया वेगळी आहे. परंतु ते सर्व जर आपण अवयव एकत्र केले तर एक शरीर असं बनते. आणि ते प्रत्येक अवयव एकमेकांवर असे अवलंबून असते.
आपण एक उदाहरण बघू शकतो की आपल्याला कुठं जायचंय ते पाहण्यासाठी आपण डोळ्यावर अवलंबून असतो. आपले डोळे कोणत्या गोष्टीला स्पर्श करू शकत नाही किंवा कोणत्या गोष्टीला पकडू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हातावर असं अवलंबून राहायला लागतं. आणि आपण कधी कधी असा विचार करतो की आपला एक अवयव किंवा काही अवयव असे कमजोर आहेत, परंतु तसं नाही. आपण बघू शकतो की पहिले त्याचा 12वा अध्याय आणि 22 वचनामध्ये मी वाचतो तुमच्यासाठी. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. आपण वचनातून जर बघितलं तर वचन काय सांगते की जे अशक्य असं दिसतात, परंतु ते किती महत्वाचे आहेत. अशक्य जे अवयव आहेत, जर आपल्याला त्यांची गरज पडली तर ती गरज कुणी दुसरा भागू शकत नाही. अवयव तो अवयव तेच काम करू शकतो, दुसरा अवयव त्याच्या जागेवर काम करू शकत नाही. तसंच पहिले त्याचा 12वा अध्याय आणि 23 वचन मी वाचतो. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास स्वरूपात मिळते. आपण बघू शकतो, जर आपण त्या जो कमजोर अवयवाला जर आपण कमजोर समजतो, तर हे आपलं भ्रम आहे. कारण प्रत्येक अवयव किंवा प्रत्येक आपण जो शरीराचा एक भाग म्हणतो तो आवश्यक आहे आणि तो कुठे ना कुठं त्याची आपल्याला मदत होती. तसंच पौल आपल्याला सांगतो करंत मधील काही दान जे करंती या गावात होते त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, परंतु ही चूक जी आहे ती करण्यापासून पावलाने त्यांचे लक्ष सर्वोत्कृष्ट मार्ग किंवा सर्वोत्कृष्ट मार्ग आपण म्हणू शकतो, जे की प्रीती आहे, ह्या प्रीतीकडे त्यांनी त्यांचं लक्ष ओढलं. आणि आपण बघू शकतो की दान कोणतेही असो, जर त्याचे चांगलेपणाने व सुज्ञतेने जर आपण वापर केला तर ते परमेश्वराला आनंदित करतात. आणि जर त्याचा उपयोग व्यवस्थित व चांगल्यापणाने केला नाही तर ते परमेश्वराला आनंदी करत नाहीत. आपण मंगळवारच्या धड्यात हे बघू शकतो की एक सर्वोत्कृष्ट मार्ग जे लेखक आहेत कार्ल कोसर्ट्स, ते म्हणतात की प्रीती ही अनेक दानांपैकी एक दान नाही, तर ती एक असे माध्यम आहे ज्याद्वारे सर्व दाने आपले अंतिम उद्देश गाठतात. चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं जे आहे व्यक्त मांडलं आहे की प्रीतीच असे एक दान नाही की प्रीतीच आहे जी आपल्याला जे साध्य करायचं आहे किंवा ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपण फक्त प्रीतीद्वारे घेतल्या जाऊ शकतो. आपण पुढे बघू शकतो की पहिले त्याचा 13वा अध्यायामध्ये हे जो धडा आहे, जो 13वा जो चॅप्टर आहे, तो आपल्याला शिकवतो की केवळ प्रीतीद्वारेच आध्यात्मिक दानांचा योग्य रीतीने उपयोग केला जाऊ शकतो. आणि आपण बघू शकतो की पौल असं सांगतो की पहिलं त्याचा 13वा जो अध्याय आहे त्याची सुरुवात 12व्या मध्ये उल्लेखित दानांच्या संदर्भात देऊ करतो. आणि तो केवळ यावर जोर देतो की जर प्रीतीने प्रेरित नसतील तर त्यांचे काही मूल्य नाही. आपण बघू शकतो की
पहिल्या करांत्याचा 12वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये ज्ञान आहे. तसंच पहिले करांत्याचा 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये विश्वास आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये दुसऱ्या वचनामध्ये आहे की डोंगर ढळवता येईल. डोंगर ढळवता येईल, पण कशाद्वारे? विश्वासाद्वारे. परंतु जर त्याच्यामध्ये प्रीती नाही तर आपण ते कोणतेही काम करू शकत नाही. आणि आपण हे देखील बघू शकतो की पहिले करांत्याचा 12व्या अध्याय आणि 10वं वचन 28 आणि 30 मध्ये जर आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याची क्षमता करतो परंतु आपल्यामध्ये प्रीती नाही तर ती काही कामात येत नाही. जर आपण तसं करतो जर आपल्यामध्ये प्रीती नाही आणि आपण भाषा बोलत आहे समोरच्याला कळत नाही तर ती केवळ एक वाजणार थाळी किंवा एक झांज आहे जी फक्त वाजत राहणार पण कळणार नाही. तर त्याचप्रमाणे भविष्यवाणीचे महत्व दान सुद्धा प्रीतीशिवाय काहीच नाही. आपण बघू शकतो की पहिले करांत्याचा 13वा अध्याय वचन 4 ते 7 मध्ये पौल म्हणतो की प्रीती काय आहे आणि प्रीती काय नाही यावर तो आपलं लक्ष वेधतो. प्रीती काय करू शकते आणि काय करू शकत नाही हे देखील तो आपल्या ध्यानात आणून देतो. आपण बघू शकतो की प्रीती काय करते आणि त्यांनी आपल्याला लेखकांनी इथं 7 उदाहरण दिले आहे. प्रीती काय करू शकते? सहनशीलता दाखवते, परोपकार करते, सत्यासंबंधी आनंद मानते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्व गोष्टीत आशा बाळगते, सर्व संबंधाने धीर धरते. आणि या उलट प्रीती हेवा करत नाही, बडाई मारत नाही, गर्वाने फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, सहज चिडत नाही, उपकार स्मरत झालेल्या चुकांची नोंद ठेवत नाही, अनितीत दुष्कर्मात आनंद मानित नाहीत. आपण बघू शकतो की हे जे 15 दानांचा वापर आपण बघू शकतो की हे जे 15 क्रियापद दानांचे वापर करताना आपल्या वर्तनासाठी किंवा आपल्या वागण्यासाठी अशी चांगल्या प्रकाराने आपल्याला ते मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे आपण पुढे बघू शकतो की आध्यात्मिक दानांचा सुज्ञपणे वापर करण्यासाठी प्रीती ही गुरु किल्ली आहे. सुज्ञपणे म्हणजे चांगले किंवा सुज्ञतेने, आणि गुरु किल्ली ह्या शब्दाचा अर्थ आहे की जे अनेक प्रकारचे कुलूप असतात, वेगवेगळे प्रकारचे कुलूप असतात, परंतु त्यांची एकच चावी आहे किंवा एकच चावी जी अनेक कुलपांना खोलू शकते, त्याचा असा अर्थ होतो. तर आपण बघू शकतो की प्रीतीच आहे चावी, ती अनेक दानांसाठी, जी आपण ज्या आपल्या गोष्ट साध्य करायच्या आहे त्या प्रीतीद्वारे आपण साध्य करू शकतो. आपण बघू शकतो जर आपण प्रीती ही विश्वास आणि आशेच्या बरोबरीने ठेवली, आपण जर त्यांची तुलना केली, प्रीतीला जर आपण विश्वास आणि आशेच्या सोबत जर तुलना केली, तर पहिले कारण त्याचा 13वा अध्याय आणि 13वे वचन असे सांगते, मी तुमच्यासाठी वाचतो. तेरावं वचन, सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. आपण बघू शकतो की जर आपण प्रीतीला, विश्वास आणि आशेला, या दोन्ही गोष्टींबरोबर जर आपण यांचा अंतर बघितले किंवा तुलना केली, तर प्रीती ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि प्रीतीद्वारेच आपण सर्व गोष्टींची साध्य करू शकतो. देव करो हा धडा तुम्हाला समजण्यास साइन मदत करो. आमेन. सलाम सर्वांना. मी बुधवार आणि गुरुवार या धड्याविषयी बोलणार आहे.
बुधवारचा शीर्षक असा आहे, अन्य भाषा बोलण्याचे दान. आज मी या धड्यातील काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. आज आपण अन्य भाषा बोलण्याचे दान या विषयावर अभ्यास करणार आहोत. पवित्र आत्म्याने मंडळीच्या उभारण्यासाठी विविध आध्यात्मिक दाने दिले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे दान म्हणजे अन्य भाषा बोलण्याचे दान. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांवर उतरला, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या भाषा बोलण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी अन्य देशातील लोक देखील होते आणि प्रत्येकाला देवाचा संदेश आपल्या भाषेत ऐकायला मिळाला. त्यामुळे सुवार्ता अनेक लोकांपर्यंत पोहोचली. पॉल पहिले कोरिन्थीकर 14 मध्ये सांगतो की जर कोणी भाषा बोलत असले आणि त्याचा अर्थ कोणी सांगत नसले तर मंडळीला त्याचा काय लाभ नाही होत. म्हणून भाषा बोलण्याबरोबर अर्थ सांगणारा देखील पाहिजे. पौल म्हणतो, भाषाच्या दानाचा विरोध करत नाही, परंतु तो शिकवतो की मंडळीची उभारणी आणि लोकांचे आध्यात्मिक कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे. देवाने दिलेली प्रत्येक देणगी इतरांच्या सेवेसाठी आपण वापरली पाहिजे. देवाने दिलेले दाने स्वतःच्या गौरवासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आणि लोकांच्या उभारणीसाठी वापरली पाहिजे. पुढच्या भागात जाऊ आपण. गुरुवारचा शीर्षक असा आहे, संदेश देण्याचे भविष्यवाणीचे दान. आता आपण दुसऱ्या धड्याकडे पाहूया. हा धडा संदेश देण्याचा किंवा भविष्यवाणीचे दानाविषयी आहे. पॉल म्हणतो, भविष्यवाणीचे दान मंडळीसाठी अनंत महत्वाचे आहे, कारण या दानाद्वारे उपदेश, प्रोत्साहन आणि सांत्वन दिले जाते. भविष्यवाणी म्हणजे फक्त भविष्यातील घटना सांगणे नाही, तर देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणा पाहिजे. बायबलमध्ये अनेक संदेष्टे होते. त्यांनी लोकांना पापापासून दूर राहण्यास व देवाकडे परत येण्यास आणि विश्वास धरून राहण्यास सांगितले. आपण पाहतो की बायबलमध्ये आपल्याला हे देखील सांगितले की आपण खरे संदेष्टीय जे आहेत त्यांना कसं ओळखू शकतो. इथं 4 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये मी पहिला मुद्दा वाचतो. त्याचा संदेश देवाच्या वचनाशी जुळला पाहिजे. यशायाचा 8 अध्याय आणि 20 वचनामध्ये सांगितलेले. दुसरा मुद्दा असा आहे, त्याने येशू ख्रिस्ताविषयी सत्य साक्षी दिली पाहिजे. पहिले योहान 4:1-3 मध्ये सांगितलेले. आणि तिसरा मुद्दा असा आहे, त्याची भविष्यवाणी खरी ठरली पाहिजे. यर्मया 28:9 मध्ये सांगितले. चौथा, त्याच्या जीवनात चांगली फळे दिसली पाहिजे. मत्थी 7:16-20 पर्यंत सांगितलेले. या निशावरून आपण खरे आणि खोटे संदेश जे आहे त्यांना ओळखू शकतो. आज आपण जे अभ्यास केला आहे, आपण शिकलो की पवित्र आत्मा मंडळीच्या उभारण्यासाठी विविध दाने देतो. अन्य भाषा बोलण्याचे दान सुवार्ता पसरवण्यासाठी आहे, तर भविष्यवाणीचे दान जे आहे ते मार्गदर्शन
प्रोत्साहन आणि संतवन देण्यासाठी आहे. आपण देवाने दिलेले दान नम्रतेने वापरून व त्याचे सेवेत वापरूया. आपल्याकडे जे काही दान देवाने दिलेले आहेत त्याचे द्वारे आपण स्वतःचा गौरव नव्हे तर प्रभूची सेवा आणि त्याचा गौरव करावा. हेच आपण करायला पाहिजे. पौल आपल्याला हेच सांगतो की आपल्याकडे जे काही आहे त्याच्याद्वारे आपण देवाचा गौरव करायला पाहिजे. मी आशा करतो की तुम्हाला आमच्या या धड्यातून समजण्यास देव तुम्हाला मदत करू. धन्यवाद.